उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुणेरी झटका सहन करावा लागला। मुंडवा केशवनगर हडपसर या भागामध्ये पाहणी करत असताना नागरिकांनी अजितदादांपुढे थेट तक्रारी मांडल्या। मनोहर पर्रीकरांप्रमाणे दिवसा न सांगता फिरा असा सल्लाही अजितदादांना देण्यात आला। यावर अजित पवारांनी चूक झाली हे मान्य, मात्र काम करायला आलो आहे असं म्हणत उत्तर दिलं। बघूया। एक मिनिट, तुम्ही याच्या आधी आम्ही सगळं ऐकलेलं आहे। हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे। सांगू आहेत ना 4.5 कोटी 5 कोटी यांना काही घेणं देणं नाही। यांचं म्हणणं की आम्हाला सर्व्हिस द्या, कारण काय झालं यांचं आता सहनशीलते शांत झालेलं आहे। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पुण्याच्या पाहणी दौऱ्यात पुणेकरांनी हा असा झटका दिलाय। एक मिनिट, तुम्ही याच्या आधी आम्ही सगळं ऐकलेलं आहे। आता तुम्ही विचार यांनी निवेदन पण दिलेलं आहे। याच्यात वेगवेगळ्या एजन्सी आल्या, पीएमसी आली आहे, पीएमआरडी आली आहे। अर्थात नागरिकांना काही घेणं देणं नाही पीएमसी आणि पीएमआरडी, त्यांना त्यांच्या सुविधा पाहिजेत या मताशी आम्ही 100% सहमत आहोत आणि त्याच संदर्भामध्ये आमचं काम चाललेलं आहे। आम्हाला उशीर झाला त्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आता आम्ही पुन्हा त्याच्यामध्ये अधिक कशी गती देता येईल आणि ह्या कामाला टॉप प्रायोरिटी कशी देता येईल आम्हाला सगळ्यांना खूप होप्स आहेत, त्याबद्दल काही शंका नाहीये। पण सर, पर्रीकर सर जसे दिवसा कधी फिरायचे तसं तुम्ही कोणीतरी राहतात। तुम्ही कधीतरी ट्रॅफिकचा टाइम जेव्हा असतं ना तेव्हा कुणीतरी यायला पाहिजे। असं नाही की माहिती नाही असं होऊ शकत नाही। अँब्युलन्स मनोहर पर्रीकर गोव्याचे जे होते मिनिस्टर, ते जसे फिरायचे तसं तुम्ही अननोन कधीतरी टाइम न सांगता व्हिजिट करत चला। दॅट इज द बेस्ट सोल्युशन। अशी गरज नाहीये की तुम्ही प्रश्न विचारणार आम्ही सांगणार। मी विचारायला आलेलोच नाही सर, असं आम्हाला म्हणायचं नाहीये। फक्त आम्ही इतकं इरिटेट झालेलं आहे की ते राहायचं की नाही हा प्रश्न पडलेला आहे आम्हाला। एक मिनिट, आता जरा थांबा। ब्रिज आहे पण गावाकडे पण सर रेल्वे लाईन वरती रेल्वे क्रॉसिंगला थांबावं लागत नाहीये। सर अमेनोरामधून जो रोड येतोय अंडरग्राऊंड ऑलरेडी रोड तयार आहे, त्याच्या पुढे काय म्हणजे काहीच सवाल जवाब करायला तसं नाही म्हणत। पण मी मगाशी आल्यापासून तिथं विचारा ऍडिशनल कमिशनरला, त्याच ठिकाणी आम्ही चाललेलो आहे, तिथंच बघायला आमची रिक्वेस्ट आहे फक्त इरिटेट झालेलं असं नाही म्हणायचं। मला पण मलाही बऱ्याचशा गोष्टी बोलता येतात। मी काम करायला आलेलो आहे, माझ्याकडनं चूक झाली, मी कबूल केलेलं आहे आणि मला काम करू द्या। अजित पवारांनी चूक झाल्याचं मान्य करत काम करायला आलोय असं सांगत नागरिकांची समजूत काढली। यानंतर पत्रकारांशी बोलताना अजित पवारांनी या भागात कचरा, पाणी आणि क्रीडांगणाचे प्रश्न पुढे आल्याचं सांगितलं। नागरिकांनी नाराजी व्यक्त केल्याचं सांगत प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित काम करणार असल्याचं सांगितलंय। इथं आम्हाला ऐकून पण घ्यावं लागलं, कारण लोक त्रासून गेलेली आहेत, लोकांची सहनशीलता संपलेली आहे आणि त्याच्यावर काहींनी फार नाराजी व्यक्त केली। पण आता आम्ही तिथं पाण्याचा प्रश्न सोडवण्याच्या करता DPR तयार केलेला आहे। बाकीच्या सगळ्या गोष्टी आयुक्तांचं आणि आमचं ठरलं ते तातडीनं कसं काम करता येईल। सगळ्यांना सोमवारी किंवा मंगळवारी बसा आणि तिथं काय नक्की केलं पाहिजे, आपल्याला कामं उरकली पाहिजे आणि लोकांच्या ह्या अडचणी दूर झाल्या पाहिजे। मुंडवा, केशवनगर, हडपसर या भागातील पाहणीप्रमाणे पुण्याच्या इतर भागातही पाहणी करून समस्या जाणून घेणार असल्याचं अजित पवार म्हणालेत। रस्ते, पूल, वाहतूक कोंडी यानं त्रस्त असलेल्या पुणेकरांना या भेटीत थेट अजित पवारांकडेच तक्रारी मांडण्याची संधी मिळाली। अनेक ठिकाणी असलेल्या राजकीय नेत्यांचा दबाव आणि वाहतुकीसह प्रश्नांची जाण असलेल्या अधिकाऱ्यांचा अभाव यामुळे हे घडत असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। पोलीस, महापालिका प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधींच्या सहाय्यानं पुणेकरांच्या समस्या सोडवण्याचं आश्वासनही अजित पवारांनी दिले। तात्पुरतं नाही तर पुढची 50 ते 60 वर्ष डोळ्यासमोर ठेवून पुण्यातील मेट्रो, वाहतूक समस्या यावर काम करत असल्याचं यावेळी अजित पवार म्हणालेत। कर्तव्यदक्ष, प्रशासनावर दबाव असलेल्या आणि स्पष्ट वक्त्या अजित पवारांना या पाहणी दौऱ्यात पुणेकरांच्या व्यथा मात्र जाणून घ्याव्या लागल्यात। बालाजी पोद्दार, पुढारी न्यूज, पुणे।